नमस्कार मित्रांनो, ई श्रमधारकांना केंद्र सरकारतर्फे 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. पण मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं ई श्रम कार्ड हे अपडेट असणं महत्त्वाचं असतं. आता ई श्रम कार्ड अपडेट कसं करायचं हे काही जणांना माहीत नसतं. ई श्रम कार्ड अपडेट कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी eShram.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या 3 रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल, या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे पहा, ऑलरेडी रजिस्टर. तुम्हाला या ऑप्शनच्याच ड्रॉपडाऊन मेनूवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा हा ऑप्शन आहे, त्याच्या ड्रॉपडाऊन मेनूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा त्या ऑप्शनच्या खाली असा ड्रॉपडाऊन मेनू आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर अजून काही ऑप्शन्स ओपन होतील. या ठिकाणी तुम्हाला अपडेट प्रोफाईल युजिंग आधार हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी पहा ऑप्शन आहे अपडेट प्रोफाईल युजिंग आधार, तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी सेंड OTP करून लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी फटाफट मी डिटेल्स टाकून घेतो. मित्रांनो, जसं तुम्ही OTP टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर एक नवा इंटरफेस अशा प्रकारचा ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खालील 3 ऑप्शनमधून कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी मी OTP ऑप्शन सिलेक्ट करतो आणि डिटेल टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो. मित्रांनो, जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर तुमच्या ई श्रम कार्डचा डॅशबोर्ड अशा प्रकारे ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी अपडेट eKYC इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर अजून 3 ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. आपल्याला या ठिकाणी ई श्रम कार्ड अपडेट करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर तुमच्या ई श्रम कार्डची सर्व या ठिकाणी डिटेल्स टॅब दाखवले जातील. या ठिकाणी पहिली टॅब आहे पहा, पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर एज्युकेशन अँड इन्कम आणि त्यानंतर ऑक्युपेशन स्किल्स आणि त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स. या ठिकाणी तुम्हाला कोणती माहिती अपडेट करायची आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी एज्युकेशन आणि इन्कमची डिटेल्स अपडेट करू इच्छितो, त्यामुळे मी त्या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला येस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी येस ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारची टॅब ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रकारे डिटेल भरायचे आहेत आणि त्यानंतर अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी फटाफट डिटेल्स भरून घेतो. माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली प्रिव्ह्यू प्रोफाईल ऑप्शन आहे पहा, तुम्हाला याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अपडेट केलेली सर्व माहिती व्यवस्थित बरोबर आहे का ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहा सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे पहा बॅक, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला बॅक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा नंबरचा ऑप्शन आहे पहा, डाउनलोड UN कार्ड, तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला डाउनलोड UN कार्ड या हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे पहा कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात, तुम्हाला याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमचं ई श्रम कार्ड तुमच्या गॅलरीमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड केलं जाईल. तुम्ही आत्ता जी काही माहिती या ठिकाणी अपडेट केली ती सर्व तुमच्या ई श्रम कार्डमध्ये अपडेट होईल आणि त्यानंतर तुम्ही सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकाल. पहा मित्रांनो, अशा प्रकारे माझं ई श्रम कार्ड हे सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ई श्रम कार्ड अपडेट करू शकता.